कॉलेजला मुलं लागणार किती, आणणार कुठनं? मी म्हणलं कुठनं आणायची? तुम्हीच आणायची. म्हणलं आता म्हणलं वय झालं नाही तर मी आणलीच असती. सोनगाव माझंच गाव, सरपंचाने निवेदन दिले ना, काय नाही 4-5 निवेदनात सगळे मिळून 5 कोटी मागितले. म्हणजे वर्षाची एकाच गावाने मागणी राखली मला जे 5 कोटी आहेत. मी तुम्हाला आत्ता यादी काढून दाखवतो. आता पहिले 13 कोटी बघा. कुंदनजी सांगतायतच, द ग्रेट कुंदन शिवराम देवकाते पाटील. असं खरं बोललं पाहिजे. माझं म्हणणं आहे की ठीक आहे, कुंदन आपल्या पण गावात तसं बघितलं तर खूप अडचणी होत्या, अनेक गावात आहे. पण माझं म्हणणं आहे की ह्या पैचा उपयोग तुम्ही चांगल्या पद्धतीनं करा आणि ह्या पद्धतीनं आपण आपल्या तालुक्याचा विकास, शहराचा विकास आणि चेहरामोहरा बदलण्याचं काम त्या ठिकाणी करू. आणि ते सरपंच उपसरपंचांनी पण करावं. ठीक आहे, आता काही गावामध्ये आपल्यातच दोघांच्यामध्ये वाद झाले आणि त्याच्यातनं एक पार्टीचा सरपंच उपसरपंच झाला. काही 1-2 ठिकाणी आपल्या विचाराचे पारवडीला झाले नाही, त्याच्यावर ते सरपंच आले नाही. परंतु ग्रामपंचायतीच्या 4 सदस्य आले होते. शेवटी वेगवेगळी प्रत्येकजण आपली भूमिका मांडत असतं आणि बाकीच्या सरपंचांनी पण एकमेकाचे अनेक उणीधुणी न काढता काम करावं. प्रत्येक वेळेस मी ग्रामपंचायतीमधील विविध विकास कामांची निवेदन मला येत असतात. ही सर्व कामं कशी मला तातडीनं मार्गी लावता येतील याकरता बारामती, पुणे, मुंबई स्तरावर आम्ही प्रयत्नशील असतो. मी तर आता विदर्भामध्ये देखील एक अधिकारी नेमला. जसं प्रांत लेवलचा अधिकारी हनुमंतराव पाटील इथं असतात, त्याला थोडं बहुत जोडीला मेडिकलचं काम करायला सुनील मुसळे असतो, तसं पुण्यामध्ये देखील चौबे, विकास पाटील, वेद पाठक त्यांना नेमलेलं आहे. पुणे जिल्हा आणि त्या परिसराचं सगळं बघण्याच्या करता. आणि माझ्या नागपूरला पण मी त्या ठिकाणी एक OSD ठेवलेला आहे आणि ऑफिस केलेलं आहे. विदर्भातल्याही लोकांची कामं हातानिराळी व्हावी. आपल्यावर जबाबदारी वाढल्यानंतर आपण जबाबदारीचं भान ठेवून लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. आणि मुंबईमध्ये देखील ऑफिस सगळं काम करत असतं, ते तुम्ही सगळेजण पाहताय. तशाच पद्धतीनं मला वेगवेगळ्या गावामध्ये इमारती वगैरे बांधत असताना सुंदर इमारती बांधा, टुमदार इमारती बांधा, दर्जेदार इमारती बांधा. किमान आपल्या हयातीपर्यंत तरी त्या टिकल्या पाहिजे 50-60 वर्ष. काही म्हणतात नाही राहता 40 वर्ष झाली आता पाडून टाकू, आता दुसरी करू. असं काही सारखं होणार नाही. मी बारामतीचा पण अनेक पातळीवर चेहरामोहरा बदलण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. निधी आणण्याच्या करता स्थानिक पातळीवर देखील अनेक अडचणी आपण सोडवतोय, शहराला आकार देण्याचा प्रयत्न करतोय. आता पुढच्या टप्प्यामध्ये तालुक्यातली पण वेगवेगळी गावं, आजच माळेगावच्या चीफ ऑफिसरला मी घेऊन बसलेलो होतो. आता हनुमंत पाटील चीफ ऑफिसर, प्रांत आणि कोणाला PWD सुरेश पाटील ना, सुभाष पाटील, त्यांना एकत्र बसायला सांगितलं. नंतर मला प्रस्ताव द्यायला सांगितलेला आहे. तिथं पण आपल्याला चांगली कामं करायची. भंडारा सगळेच गावांमध्ये, वाढाण्यापासून खराडवाडीपर्यंत, तिकडं काटेवाडी कंदेरीपासून निंबूतपर्यंत. आज तर खराडवाडीची एक भगिनी आली आणि ती काहीतरी शिक्षण संस्था का काय तरी चालवते पुण्यामध्ये. मला म्हणली, दादा खराडवाडीमध्ये मला कॉलेजेस काढायचं, तुम्ही तरी काढा. अगं म्हणलं, खराडवाडीमध्ये कॉलेज काढून कोणी येणार? आता सुप्याला मध्ये कॉलेज काढलं, हे सगळं शौकत असेल किंवा BK असेल किंवा भरत असेल, या सगळ्या सुपेकरांनी मागणी केली. ती आत्ताच कुठं इमारत बांधतोय. आता एवढ्या जागोजागी कॉलेजेस आपल्याला काढता येत नाही. आपल्या पाटस रोडला पण काही माझ्या तरुण सहकारी मित्रांनी मला वाटतं B फार्मसी काढलेलं आहे. तेही चांगलं चाललंय. मला आजच त्यांनी सांगितलं, दादा एकदा या. सांगायचं तात्पर्य की कुणाला काही वाटत नाही, सहज बोलून जातात. खराडवाडीमध्ये कॉलेज काढा. खराडवाडी किती, कॉलेजला मुलं लागणार किती, आणणार कुठनं? मी म्हणलं कुठनं आणायची? तुम्हीच आणायची. म्हणलं आता म्हणलं वय झालं नाही तर मी आणलीच असती. त्याच्यामध्ये मित्रांनो, या पद्धतीनं हे चालतं. मला कधी कधी आश्चर्य वाटतं.
मी इतकं शांत डोकं ठेवून तिथं काम करत असतो, नको चिडायला नको तरी चिडायला लावतात, पण तरी मी ते कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, एकंदरीतच मला माझ्या सगळ्या बारामतीच्या बंधू भगिनींना सांगायचं आहे की आम्ही तिघं मिळून जे महायुतीचं सरकार चालवण्याचा, सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे तो केवळ विकासाच्या करता घेतलेला. विकासाचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून तुम्ही संभाजीला विचारा किंवा पुरुषोत्तम दादा, केशवराव, प्रदीपला, कुणालाही, प्रशांत, कुणालाही विचारा. मधल्या काळात सत्ता गेल्यानंतर लगेच ठीक आहे, माझे अधिकाऱ्यांशी संबंध चांगले होते, माझं काम चालू होतं, परंतु निधीला लगेच मर्यादा पडतात. बाकीच्या बाबतीमध्ये देखील अडचणी येतात. मी तर बघितलो बारामतीमध्ये त्यावेळेस निधी काहींनी आणला, काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी, त्यांना तो अधिकार आहे, काय इथं कमाल करा, इथं अमुक करा. अरे तो आलेला निधी तरी सत्कारने लागला पाहिजे ना. मला यादी आली म्हणलं अरे काय चाललंय. आता तुम्ही बघा, थोडेच दिवसात आपली नदी आणि हे बाकीच्या, आज बाबूजी नाईक वाड्यामध्ये गेलेलो होतो, तिथं तर फार चांगल्या पद्धतीनं जुनं आपलं तहसीलदार कार्यालय, प्रांत कार्यालय तर फार म्हणजे काढूनच टाकलं, पण इतकं सुंदर तहसीलदार कार्यालय जुन्या टाईपच केलेलं आहे. तिथं भीमथडी, ज्यावेळेस बारामतीला भीमथडी म्हणत होते त्यावेळेस कशी होती बारामती, कशी होती, नंतर बारामती नाव झाल्यावर कशी बदलत